नमस्कार, सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण मसूर डाळीपासून कुरकुरीत डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आपण पूर्वीपासून पौष्टिक पदार्थ म्हटले की डाळींकडे पाहतो. तूर, मूग, मटकी ह्या डाळींकडे जास्त आपल्या आहारामध्ये समावेश केला जातो. पण मसूर डाळ आहारात समाविष्ट केल्यावर त्याचे अनेक फायदे आहेत. म्हणूनच आपण मसूर डाळीचा आज कुरकुरीत डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. 1 वाटी मी मसूर डाळ घेतली आहे आणि त्यात 2 ते 3 चमचे असे तांदूळ घेतले आहे. डोसा आपला कुरकुरीत होण्यासाठी तांदूळ ह्यात 2 ते 3 चमचे टाकले आहे आणि हे आपल्याला 3 ते 4 तासासाठी अशी मसूर डाळ आणि तांदूळ भिजवून घ्यायचं आहे. हे रात्रभरसाठी भिजवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, कारण जास्त आंबणार नाही. आणि 3 ते 4 तासांनंतर पाहतोय तर आपली ही मसूर डाळ छान अशी भिजली आहे. 3 तासातच छान भिजते आणि जास्तीत जास्त आपण 4 तास ठेवू शकतो. त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचे आहे, कारण जास्तच आंबली जाते डाळ. आता मी 2 बॅचमध्ये ही मसूर डाळ वाटून घेणार आहे. तर एक बॅचमध्ये वाटून घेतली आहे. तर बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊयात आपण हे. एका बाउलमध्ये काढल्यानंतर अजून एकदा आपल्याला दुसरी बॅच घ्यायची आहे करून. जर मोठं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही एकदाच करू शकता. एकदाच बारीक पेस्ट करून घेऊ शकता. शिल्लक राहिलेली मसूर डाळ, गाजर 1 खिसून घेतला आहे, आलं 1-2 इंच घेतलं आहे, लसूण पाकळ्या 3 ते 4 घेतल्या आहेत, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, आवडीनुसार घेऊ शकता. 4 ते 5 घेतल्या आहेत मी आणि ते पण आपण बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. आणि छान असा आपल्याला हा मसूर डाळीचा डोसा बनवण्यासाठी बॅटर तयार आहे. हे मिश्रण तयार आहे. तर यात आपण आता चव वाढवण्यासाठी थोडेसे मसाले टाकूयात. थोडंसं पाणी टाकलं आहे मी. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. सेमी घट्ट असं आपल्याला पाहिजे. 1 चमचा अशी जिऱ्याची पावडर टाकली आहे मी, छोटा चमचा. भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा असं धना पावडर टाकली आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे. मिरच्या टाकल्या आहेत त्यामुळं तिखट थोडंसं टाकायचं रंग येण्यासाठी. छान असं आपलं हे मिक्स करून झालं आहे. हे साईडला ठेवूयात आणि डोश्यासोबत छान अशी चटणी बनवून घेऊयात आपण. चटणी पण खूप सोपी आहे. अर्धी वाटी असं मी ओला नारळ घेतला आहे. ओल्या नारळाचे काप घेतले आहेत. त्यात भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे. 2 ते 3 चमचे टाकायचे आहेत आपल्या आवडीनुसार आणि 2 चमचे मी डाळवं टाकलं आहे. त्याने सुद्धा घट्टसरपणा येतो चटणीला. 2 चमचे शेंगदाणे घेतले आहेत, 2 चमचे डाळवं घेतलं आहे आणि त्यानंतर जिऱ्याची पूड टाकली आहे थोडीशी, 1 पाव चमचा आणि आलं टाकलं आहे 1 इंच. लसूण पाकळ्या 2 ते 3 घेतल्या आहेत. हिरव्या मिरच्या 3 ते 4 घेतल्या आहेत. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या चटणीला छान असं घट्टपणा येतो. छान असं आपल्या चटणीला घट्टपणा आला आहे. बारीक करून घेतली आहे पेस्ट. यात तुम्ही आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता आणि नंतर आपल्याला ह्यामध्ये तडका टाकून घ्यायचा आहे. मीठ चवीनुसार टाकले आहे. तडका आपण जिरे मोहरीचा टाकू शकतो किंवा कढीपत्त्याचाही टाकू शकतो. तर आपण तडका ह्या चटणीला देऊन घेऊयात. छान अशी आपली चटणी घट्टसर झाली आहे. गरम तेल घेतलं आहे मी 2 चमचे गरम करून. पाव चमचा मोहरी टाकली आहे. लाल सुक्या मिरच्या टाकल्या आहेत 2 ते 3 आणि कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्त्याने खूप छान लागते चटणी. डोश्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार आहेत. आता आपण डोसा बनवून घेऊयात. मोठ्या आचेवर मी तवा गरम करत ठेवला आहे. चांगला गरम करून घेतला आहे. तेल थोडंसं पुसून घेतलं आहे आणि मोठ्या गॅसवरच पाणी टाकून थोडंसं कोरडं करून घेतलं आहे. बारीक केली आहे गॅसची, मध्यम आच केली आहे, बारीक ते मध्यम. आणि डोसा असा पसरवून घ्यायचा. पसरवून घेईपर्यंत गॅसची आच लहानच ठेवायची आणि नंतर मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हा डोसा कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे. वरून तेल किंवा तूप सोडू शकता आवडीनुसार तुमच्या. नाही सोडले तरी चालेल. आणि
बघू शकता तुम्ही डोसा किती छान कुरकुरीत असा तयार झाला आहे. त्याच पद्धतीने मोठ्या आचेवर तेल थोडं पुसून घेतलं आहे, पाणी टाकून घेतलं आहे, बारीक आच केली आहे गॅसची. नंतरच मी हे डोश्याचं बॅटर पसरवून घेतलं आहे. आणि मोठ्या आचेवर असताना आपला डोसा छान पसरवला जात नाही. लहान आच करूनच पसरवून घ्यायचा आणि मोठ्या ते मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे. वरून तेल किंवा तूप सोडू शकता तुम्ही. छान असा आपला कुरकुरीत डोसा तयार आहे. मसूर डाळीचा डोसा अशा पद्धतीने बनवून घ्यायचा. खूपच छान कुरकुरीत असा लागतो आणि ह्याच्याबरोबर खाण्यासाठी ह्या पद्धतीने बनवलेली चटणीसुद्धा खूप छान लागते. रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.